हे बघा आफ्रिकेहून काकींना एवढं खायला आणलंय, मला कपडे आणलेत, आफ्रिकेहून भेट आणली. हे दक्षिणा पण दिला. हे एवढ्या वस्तू भेट आणल्या ते. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांना. गुड आफ्टरनून. टायमिंग भरपूरचा झाला आहे दुपारचा आणि आपल्याकडे आज आफ्रिकेहून काकी येणार आहेत भेटायला. देवाला जाणार होते, बऱ्याच दिवस झाले भाऊ होता तेव्हापासून म्हणायचे भेटायला येणार आहे, तर आज येणार आहे ते. मी म्हणलं आता तुम्ही घराचं वाचून आजी इकडे बघा. अण्णा ते उजेडा पडत असेल इकडनं दिसतंय असं. काय गाडी लावायला जागा आहे कुठे इथं? आहे ना इकडं पलीकडं. हां मी तुम्हाला जसं मला कळालं ना तसं मी तुम्हाला शर्ट घेतलाय आणि पॅन्ट. हां पण हो बरं आहे. बरं आहे ना? बरं आहे. आम्ही रोज तुमचा व्हिडिओ बघतो हो. आणि आज तुमच्याकडे यायचा योग आला. बऱ्याच दिवस झालं भाऊ होतं तेव्हापासून तुम्ही गोखलं होतं. हो. गेल्या वर्षीपासून पण काय जमलं नाही. बरोबर आहे. आता आम्ही इकडून योगेश्वरीला आंबेजोगाईला चाललो होतो बर बार्शीला. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटावं जावं. झालं, आज योग आला बऱ्याच दिवसात. खरंच आहे, खरंच आहे. बाकी काही नाही, आम्हाला तुमचं सगळं बघून बरं वाटलं, खूप आनंद झाला. ते पहिलं जुनं घर बघितलंच होतं तुम्ही कसं. आता आवडलं का मग एवढं छोटस आपलं? छोटस काय चांगलं आहे. आमच्या बाबांचा व्हिडिओ आम्ही रोज बघत होतो. भाऊ होते त्यावेळेस. सगळं बघत होतो आम्ही सकाळीच. आता हे कसं आहे छोटस घर म्हणलं माझं झालं एवढं. ह्याला बी मग 10-12 लाख रुपये गेल्यात आता. हो ना. महागाई वाढली सगळी. निवारा तर झाला आता, पावसा पाण्याचं टेन्शन नाही काय. नाहीतर त्या घरात एवढं दिवस काढलं ना, सगळं माती पडायची तिकडं. म्हणजे एवढी परीक्षा, कठोरच परीक्षा झाली त्यावेळेस. चांगलं झालं, छान झालं. हा आता आईला तर तुम्ही सांभाळता चांगलं व्यवस्थित, त्याच्यातलं काय नाही. लवकरात लवकर आता आम्हाला पेढे लाडू द्या. बघा आता योगाच्या गोष्टी. बरोबर आहे ना, लाडू खायचे ना लग्नाचे. आई तीच म्हणते, कोणी पण आलं की तीच म्हणते तशीच सारखी. तुमच्या लेखात तरी व्हावं. बरोबर आहे. कसं असतं असते आपली नीतिमत्ता चांगली होय. दुसरं काय, आपण आई वडिलाची देवाची सेवा करतोय. आपल्याला वाईट व्यसन वळण काही नाही. आपल्या आई बापाचा संस्कार म्हणायचं ते पण. हो. मी सकाळी कुठं जर चालू ना कार्यक्रमाला तर सकाळी जेवण किती, एक चपाती किंवा एकच भाकरी बनवून ठेवून जायचं, हाताने घेऊन खाते ती. मी आलो संध्याकाळी उशीर झाला तर दरवाजा उघडते, सकाळी येऊन अजून आंघोळ पाणी करून. पण घरी बसून पण थांबत नाही ना, आणि बसून उतरते पायऱ्या वगैरे, असं ते करायचं राहील. हा अजून ते पायऱ्या राहिले तिकडे, जिना काढलाय, जिन्याच्या पण बसवायच्या राहिल्या. मी नसलं तर कधी इथले मग आपले गल्लीतले आहेत ना ते आपले, नसलं असलं तर झालं. आता घराचं काही नाही, आता पहिलं बोर घेईन आणि मग घराला सजावट करेन. असं काही नाही, थोडं थोडं आपलं. आता ते पडदे आणले त्या दिवशी पुण्याला गेल्यावर मी लावून घ्यायसाठी. असंच एक वस्तू आपली अशीच आणली म्हणजे. हा आणि ते सेंटरिंग वाल्यानं ना दरवाजा असाच होता साधा आपला, पण त्यांनी स्वतः पदरनं 15,000 रुपये टाकून हे बनवून दिलाय सागबानी दरवाजा. हा नाहीतर असा नव्हता टाकायचा, पण ती म्हणला मी तुमच्यासाठी टाकून देतो सागवानी असा. त्यांनी स्वतः पदर पैशानेच टाकलाय तो. हा हा सावकाश प्रवास करा. आल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.
काय ना ते लोक पण आमच्यासाठी ना थांबले. हा हो. येते हा येते हा साडी आणली तुला आईला साडी आणली आपल्या घेऊन काकायला ते भेटायला मला ती पांघरून टाकला त्या पाहिजे हा ती साडी हा आधी टाकावर टाकली मला कपडे आणले तू पुण्यावर तिकडं लांबणार त्या तिकडं बाहेरच्या देशात असते ते बाहेरच्या देशात असते त्या पण ती पुण्याला असते ते आता इकडे चालले होते ते भेटायला आल्या लई दिवस झाले यायचं म्हणत होत्या तर खायला पातळ पोहे आणल्यात परत बिस्किट आणलेत पुन्हा हे बिस्किट आणलेत अजून पुन्हा खारे वाटण आणल्यात पुन्हा हे वेफर्स आहेत वाटतं हे मूग डाळ आणली खायसाठी चिवडा आणलाय राजगिरीचे लाडू आणले तर द्राक्ष आणले एवढं खायला आले आणि एवढं आपल्याला म्हणजे भेटायला आले ते आणि मग मी काही नाही आपले मिरिंडाची बाटली आणली होत्या ती तर मग दोनच घेतले त्यांनी दोनच घेतले ते आणि एवढे लग्न आणले भाऊ होते तेव्हापासून भेटायला यायचं म्हणत होते काकी आफ्रिकेहून भेटायसाठी आले आईला आणि मला आणि पैशाची भेट दिली आई मला कपडे आणली आईला साडी आणली म्हणजे आणि केवळ भाऊमुळं आणि भाऊ होतं तेव्हापासून भेटायला यायचं म्हणत होत्या पण म्हणल्या आल्यावर डोळ्यातनं पाणी आल्या म्हणल्या योगेश भाऊ आमच्या हृदयात ते शब्द राहतील की राम राम साहेबांनी जेवलं का काकी रडल्या भाऊसाठी रडल्या वाईट वाटलं म्हणजे लय वाईट वाटलं त्यांना म्हणलं योगेश भाऊ आमचं तुमचं घर जुनं कसं होतं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि नवीन घर आवडलं छोटंसं घर पण म्हणलं आवडलं मला आणि भाऊ होतं तेव्हापासून त्यांच्या म्हणजे वाईट वाटलं त्यांना म्हणल्या भाऊ होतं त्यावेळेस आम्हाला यायचं होतं भेटायला पण काही येणं झालं नाही आमच्या नशिबात नव्हतं भाऊला प्रत्यक्षात बघणं पण आज तर यायचं म्हणून एवढ्या आपुलकीनं आपल्यासाठी आलं काही घोटभर पाणी पिल्या थोडंसं थंड आणलं दुकानातून ते थंड पिल्या चहा करू का तर नको म्हणल्या नाश्त्याला काहीतरी नको म्हणले योगेश भाऊ एवढं खाय आणली आणि काकी खरं तुमचं उपकार आहेत मध्ये पण वर्ष श्राद्धाच्या वेळेस तुम्ही मला मदत केली त्याच्या अगोदर मला गेल्या वर्षी भाऊ होते त्यावेळेस दीपावळीला मदत केली तुमचं उपकार खरंच फेटणार नाहीत तुम्ही मला देवासारखा भेटला माझी सर्वच फॅमिली आणि हे केवळ जे झाले ते सगळ्याच्या साथतीनं सगळ्याच्या संगतीनं आणि यूट्यूबमुळं एवढा प्रसार झाला आहे आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं पण मनापासून हार्दिक म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो मी की तुम्ही मला खरंच देवासारखी माझी सर्व फॅमिली आहे ती देवासारखी आहे मला आज एवढ्यात वेळ काढून पुण्यावरनं आफ्रिकेवरनं पुण्याला आल्या पुण्यात थांबल्या आणि पुण्यावरनं भेटायसाठी आल्या खरंच काकीचा आभार आहे म्हणजे आभारी आहे मी काकींचा का म्हणल्या योगेश भाऊ काका आजारी असल्यामुळं काका आले नाहीत म्हणलं असू द्या काकी काकांची काळजी घ्या एवढं खायला आणायचं एवढं हे करायचं खरंच मी त्यांचा आभार व्यक्त खरंच करतो आणि विशेष म्हणजे त्यांना भाऊ एवढे दिवस होतं भेटायला आलं नाही आणि भाऊ त्यांना न दिसल्यामुळं काकींनी भाऊसाठी काकींच्या डोळ्यातून पाणी आलं कारण माझा बाप होताच तसा म्हणलं योगेश भाऊ राम राम साहेबा नाश्ता झाला का जेवण झाला का हे शब्द आमच्या अजून हृदयात खेळतात म्हणल्या आणि वाईट वाटलं की योगेश भाऊ
आज हे तुमचं घर बघायसाठी तुम्ही तुमच्या हिमतीने बांधलं. हे घर बघायसाठी तुमचे भाऊ पाहिजे होते, पण देवानं नाही ठेवलं. भाऊ होतं तर मला नाही करणं झालं. मला सुद्धा रडायला आलं. म्हणले योगेश भाऊ, त्यांची मुलगी पण आलते. म्हणले राम राम साहेबा, हे शब्द आमच्या कधीच ध्यानातून जाणार नाहीत. त्या शब्दाचा आठव त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. परमेश्वरानं त्यांना भरपूर सद्बुद्धी त्यांच्या पाठीशी राहावं आणि तुमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आहे. म्हणले आनंद झाला असता भाऊला आता घर बघून. भाऊनं पडक्या घरात दिवस काढलं, पण असो म्हणल्या पुढच्या वर्षी बोर घ्या, शेताला पाणी करा, म्हणजे हे होईन. नक्कीच मी करीन तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. आणि एवढ्याला भेटायला आले त्याच्या परत काकीचा अजून मी परत एकदा आभार मानतो. खरंच त्यांचा ऋणी आहे मी. एवढं खायला एवढे कपडे घेऊन कोणी सक्क करत नाही हो. पण भाऊसाठी वाईट वाटलं त्यांना. माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय व्हायला बिचाऱ्या 2 घास 2 घोट पाण्याचा आणि थंड थोडं पिऊन गेल्या. काही नको म्हणले योगेश भाऊ, आईला भेटलो, तुम्हाला भेटलो, ह्यातच आम्ही आभारी आहे. एकूण आईला साडी आणली, कपडे आणली, मला एवढं खायला आणलंय सगळं. कितीच्या किती लांबनं भेटायला ते भाऊ होता तेव्हापासून वाट बघत होते यायचं म्हणून. पण भाऊ होता काय तेव्हापर्यंत त्यांना नाही येणं झालं. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय. कसा व्हिडिओ वाटला? आफ्रिकेहून आलेल्या काकी भेटल्या, मला समाधान वाटलं, एवढं खायला आणलं. चला, व्हिडिओ कसा वाटला, कोणी बघितलं नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.